आरक्षण द्यायला हवं, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांनी ही सूचना केली आहे। तर एससीबीसी मधले आरक्षण टिकणार नाही असाही त्यांचा दावा आहे। इकॉनॉमिकल वीकर सेक्शन मध्ये प्रोटेक्शन आहे मराठा समाजाला, ईडब्ल्यूएस मध्ये त्याचं कारण एससी एसटी ओबीसीचे लोक ईडब्ल्यूएस मध्ये सामाजिक मागासलेपणाच्या आधारावर येऊ शकत नाही, म्हणून एससीबीसीचं आरक्षण 10% लागू केल्यानंतर मराठा समाजाचं ईडब्ल्यूएसचं आरक्षण महाराष्ट्र सरकारने थांबवलेलं आहे। आणि हा एक मराठा समाजावर मोठा अन्याय झालेला आहे। ज्या वेळेस एससीबीसी हे हायकोर्टात स्क्रॅच होणारच आहे, कारण त्याला कुठलाही घटनात्मक आधार नाहीये, कायदेशीर आधार नाहीये, ते रद्द होईल, त्यावेळेस परत ईडब्ल्यूएस कडे जायला लागेल। पण हे 2-3 वर्ष मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांवर आणि तरुणांवर महाराष्ट्र सरकारने केलेला अन्याय। न्यायमूर्ती पीबी सावंतांनी सांगितलं की ज्या समुदायापासून संरक्षण पाहिजे तेच आता आरक्षण मागायला लागलेत। जर सगळ्याच समाजांना आरक्षण दिलं तर ते म्हणतात की आरक्षणाचं औचित्य संपून जातं। मग खुल्या वर्गातले हळूहळू सगळेच लोक जर आरक्षण वर्गामध्ये आले तर ते नल नील झाल्यासारखे, म्हणजे सर्वांनाच आरक्षण म्हणजे कुणालाच आरक्षण नाही असं ते मला म्हटले होते। मुलांना चांगलं दर्जेदार शिक्षण मिळालं म्हणजे जगभरात ज्या देशांनी प्रगती केली त्यांनी शिक्षणावरचा खर्च वाढवला, उच्च दर्जाच्या शिक्षणाचा खर्च वाढवला आणि दर्जेदार शिक्षण मिळाल्यानंतर त्या देशातल्या तरुणांनी जगभर जाऊन उद्योग व्यवसाय नोकरी करून भारतात परत आले असतील, त्यांनी प्रगती केली असेल तर आजची जी समस्या आहे तर महागलेलं शिक्षण आणि बेरोजगारी आहे आणि त्याचंच कारण आहे लोक आरक्षण मागतायत। पूर्वी 2 वेळा ईएसबीसी एससीबीसी रद्द झालेलं आहे, त्यामुळे ज्यांना शिक्षणास पात्र म्हणून मिळालेले ऍडमिशन त्यांना नंतर फी भरायला लागल्या आणि ज्यांना नोकऱ्या लागल्या त्यांच्या नोकऱ्या लटकत राहिल्या, कारण एससी एसटी ओबीसीचा कोटा भरलेला होता, एससीबीसी रद्द झाला आणि त्याच्यामध्ये अनेक तरुणांची खूप प्रचंड नुकसान झालं। आणि आता सुद्धा एससीबीसी मधून जी भरती केली जाते ती सुद्धा टिकणार नाही। सरकार एकीकडे मराठा समाजाला ओबीसीचं स्टेटस सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास म्हणून देतं, परंतु मराठा समाजाचा ओबीसी मध्ये सरसकट समावेश करत नाही। उपमुख्यमंत्री अजित पवार हे आजपासून पुन्हा एकदा सक्रिय होत आहेत। विशेष म्हणजे याआधी मराठा आंदोलनावरती थेट भूमिका न घेणारे अजित पवार हे आज 2 दिवसांच्या विश्रांतीच्या नंतर मात्र थेट मराठा समाजाच्या योजनांचा आढावा घेत आहेत। सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांचा ते आढावा घेणार आहेत। या योजनांसाठी वितरित केलेला निधी खर्च झाला की नाही याचा आढावा सुद्धा त्यांनी घेणार आहेत। मराठा आरक्षण उपसमितीची आणि अधिकाऱ्यांची आढावा बैठक झाल्याच्या नंतर 3ऱ्या दिवशी अजित पवारांची बैठक होती आहे। या योजनांची अंमलबजावणी होत नसेल तर थेट बैठकीमधून अधिकाऱ्यांना निर्देश दिले जाणार आहेत। आता बातमी आहे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या सुरक्षेबाबतची। राहुल गांधींच्या सुरक्षेच्या संदर्भात सीआरपीएफनं तक्रारीचं एक पत्र लिहिलंय आणि या पत्रामध्ये राहुल गांधी आपल्या सुरक्षेबाबत गंभीर नसल्याचा आरोपही करण्यात आलाय। राहुल गांधी सुरक्षेचे प्रोटोकॉल पाळत नसल्याची तक्रार राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांना लिहिण्यात आलेल्या पत्राच्या माध्यमातून करण्यात आली आहे। राहुल गांधींना Z+ दर्जाची सुरक्षा आहे, मात्र ते कायदा पाळत नसल्याचं लिहिलं गेलंय। तसंच प्रोटोकॉलचं उल्लंघन करत न कळवता परदेश दौरा